मित्रांनो, दक्षिण भारताच्या विस्तीर्ण पठारावर काळाचे अनेक घाव सोसून आजही अजेय उभ्या असलेल्या एका महान वास्तूचा इतिहास आज आपण उलगडणार आहोत। तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली शहराच्या मध्यभागी एखाद्या महाकाय ढालरक्षकासारखा उभा असलेला हा मलाईकोट्टई म्हणजेच रॉक फोर्ट हा केवळ एक किल्ला नाही, तर तो पृथ्वीच्या जन्मापासून ते आधुनिक भारताच्या जडणघडणीपर्यंतचा एक जिवंत दस्तावेज आहे। स्वराज्य रक्षक चॅनलच्या आजच्या या महा एपिसोडमध्ये आपण या अथांग पाषाणाचे रहस्य आणि या किल्ल्याच्या अजेय तटबंदीचा असा प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला इतिहासाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल। या किल्ल्याचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे याचा पाया। भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा खडक तब्बल 380 कोटी वर्षांपूर्वीचा आहे। जगातील सर्वात तरुण पर्वत मानल्या जाणाऱ्या हिमालयाचा जेव्हा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून हा खडक इथे निसर्गाच्या थकावट आणि बदलांना तोंड देत उभा आहे। या खडकाची काठिण्य पातळी आणि त्याची भव्यता पाहूनच प्राचीन काळातील राजांनी याला आपले सत्ताकेंद्र बनवण्याचे ठरवले। 7व्या शतकात जेव्हा पल्लव राजघराण्याने दक्षिण भारतावर आपली मुद्रा उमटवली, तेव्हा त्यांनी या खडकाला छिन्नविछिन्न करण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक रचनेचा आदर केला। त्यांनी या अवाढव्य पाषाणाच्या पोटातून अतिशय नाजूक आणि सुंदर गुहामंदिरे कोरली। या गुहेतील प्रत्येक खांब, त्यावरची नक्षी आणि देवदेवतांच्या मूर्ती पाहिल्या की जाणवते की त्या काळी छदाम आणि हातोड्याच्या जोरावर आपल्या पूर्वजांनी काय किमया साधली होती। जसजसा काळ पुढे सरकला तसतसे या किल्ल्याचे महत्त्व वाढत गेले। पल्लवांनंतर शक्तिशाली चोल राजांनी या भागावर राज्य केले, पण या खडकाला खऱ्या अर्थाने लष्करी छावणीचे स्वरूप दिले ते विजयनगर साम्राज्याच्या मदुराई नायक राजांनी। त्यांनी या खडकाभोवती प्रचंड मोठी तटबंदी उभारली, शत्रूला रोखण्यासाठी बुरुज बांधले आणि याला दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा लष्करी बालेकिल्ला बनवले। जमिनीपासून 273 फूट उंचीवर जाण्यासाठी आज 437 पायऱ्यांची चढण चढून जावी लागते। पण ही वाट साधी नाही। एका बाजूला अथांग खडक आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, अशा स्थितीतून हा मार्ग जातो। चढताना वाटेत लागणारे थायुमाना स्वामी मंदिर हे केवळ श्रद्धेचे ठिकाण नाही, तर ते स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे। या मंदिराचे बांधकाम करताना ज्या पद्धतीचे दगड आणि सांधे वापरले गेले आहेत, ते आजही आधुनिक इंजिनियर्सना कोड्यात टाकतात। 18व्या शतकात जेव्हा भारताच्या भूमीवर युरोपियन सत्ता आपली पाळेमुळे रोवत होत्या, तेव्हा हा रॉक फोर्ट जागतिक राजकारणाचे केंद्र बनला होता। इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील कर्नाटक युद्धांमध्ये या किल्ल्याने निर्णायक भूमिका बजावली। या किल्ल्याच्या भक्कम तटबंदीमुळेच ब्रिटिशांना फ्रेंच आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करता आले। रॉबर्ट क्लाइव्ह सारख्या चतुर अधिकाऱ्याने या किल्ल्याच्या सुरक्षित आश्रयाला राहूनच दक्षिण भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचला होता। आजही या किल्ल्याच्या भिंतींवर तोफगोळ्यांच्या खुणा पाहायला मिळतात, ज्या आपल्याला त्या काळातील भीषण युद्धांची आणि रक्ताच्या थारोळ्याची आठवण करून देतात। चढत चढत जेव्हा आपण अगदी टोकावर म्हणजेच उच्ची पिल्लायर मंदिरात पोहोचतो, तेव्हा वातावरणातली शांतता आणि उंचावरून वाहणारा गार वारा मनाला स्पर्शून जातो। या शिखरावरून दिसणारे दृश्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात। एका बाजूला कावेरी नदीचे विस्तीर्ण पात्र एखाद्या चकाकणाऱ्या सापासारखे वळणे घेताना दिसते, तर दुसरीकडे श्रीरंगम मंदिराची उंच आणि रंगबेरंगी गोपुरे ढगांना स्पर्श करताना भासतात। हे दृश्य पाहताना असं वाटतं की आपण एकाच वेळी निसर्ग, धर्म आणि इतिहास या तिन्हींच्या संगमस्थळावर उभे आहोत। जरी हा किल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्यांमध्ये नसला, तरी त्याची अभेद्यता, त्याचे लष्करी डावपेच आणि या किल्ल्याने पाहिलेले पराक्रम आपल्याला छत्रपती शिवरायांच्या दुर्गविज्ञानाचीच साक्ष देतात। आपल्या मराठा फौजांनीही दक्षिण दिग्विजयावेळी या भागातून प्रवास केला असेल, या विचारानेच ऊर अभिमानाने भरून येतो। मित्रांनो, हा वारसा जपणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। दगडमातीच्या या भिंतींमध्ये आपल्या पूर्वजांचा घाम, रक्त आणि बुद्धिमत्ता सामावलेली आहे। आज आपण हा जो सविस्तर ऐतिहासिक दौरा केला, तो तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात या किल्ल्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अशाच इतर कोणत्या किल्ल्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल, तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करून या मोहिमेत सहभागी व्हा। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक, भव्य आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या किल्ल्याच्या प्रवासात। जय जिजाऊ, जय शिवराय।